नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, कधी असं झालंय का की तुमच्यावरती कुणी खोटी केस केलेली आहे, तुम्हाला खोट्या केसची भीती वाटते, आता पुढे काय करायचा हा प्रश्न भेडसावतो? तर त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये. चला तर मग जाणून घेऊया. पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्यावर कुणी खोटी केस केली तर तुम्हाला अँटिसिपेटरी बेल दॅट इज अटकपूर्व जामीन घेता येतो. सेक्शन 482 BNSS मध्ये तुम्हाला कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेता येतो. दुसरं म्हणजे जर तुमच्या अगेन्स्ट कोणी खोटी FIR केली तर ती FIR तुम्हाला हायकोर्टमध्ये FIR क्वॅश करण्याचा जो अर्ज आहे तो करून रद्द करून घेता येते. सेक्शन 528 मध्ये अशी तरतूद दिलेली आहे. तसंच तिसरा मुद्दा असा की जर तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट कोणी खोटे आरोप करत असेल तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट डिफमेशनची केस अर्थात मानहानीची केस दाखल करू शकता. सेक्शन 222 BNSS मध्ये तशी तरतूद दिलेली आहे. चौथा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्या अगेन्स्ट खोटी केस झालेली आहे आणि पोलीस तुमची चौकशी करत असतील तर अशा वेळेस तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनने काही अधिकार दिलेले आहेत. तर ते अधिकार काय? तर आर्टिकल 20 क्लॉज 3 मध्ये असं लिहिलं आहे की तुम्हाला तुमच्याच अगेन्स्ट कुणीही जबरदस्तीने साक्ष देण्याचं कंपल्शन करू शकत नाही, म्हणजे तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती करता येणार नाही. त्याचबरोबर आर्टिकल 22 नुसार तुम्हाला तुमच्या आवडीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा हक्क सुद्धा कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे. तर अशा खोट्या केसेसला अजिबात घाबरू नका. योग्य वेळी योग्य पाऊल उचला. कायदा तुमचं संरक्षण करण्यासाठीच आहे. सो पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक यू.